हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिंपल ड्रेस किंवा कुर्तीची कटिंग करण्याची सोपी पद्धत। त्यासाठी इथे 2 मीटर कापड घेतलेलं आहे। लहान साईज आहे, हेवी साईज असेल तर 2.5 ते 3 मीटर कापड लागतं। आता हे 2 मीटर कापड घेतलेलं आहे, याला मी डबल फोल्ड केलेला आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घेतलेला आहे, म्हणजेच 4 फोल्ड कापड घ्यायचं आहे। बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे। कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, खाली वर होता कामा नये, व्यवस्थित खाली वर पाहून घ्यायचं आहे। व्यवस्थित कापड जुळवून घेतले। आता कापडाची ड्रेसची जी तयार उंची आहे ती आपल्याला इथे 39 इंच उंच ठेवायचं आहे। तर माझ्याकडे जे कापड आहे तेही 39च आहे, तर इथे थोडीशी उंची कमी होईल, पण तुम्हाला जर 39 इंच उंचीचा ड्रेस शिवायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करू शकता। आता हा ड्रेस 38-37 इंच उंचीचा होईल, तर त्यासाठी मी कापड अंथरून घेतलेलं आहे आणि कापडाची पूर्ण उंची पण मोजून घेतलेली आहे। तर टोटल उंची 39 इंच आहे। तयार शिलाईनंतर ही 37 इंच उंचीचा ड्रेस तयार होईल। तर चला आपण पुढचं कटिंग सविस्तर पाहूया। त्यासाठी आपण पूर्ण मेजरमेंट समजून घेऊया। स्क्रीनवरती मी पूर्ण मेजरमेंटचा चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या। त्यानुसार आपण ड्रेसची कटिंग करणार आहोत। तर चेस्ट साईज आहे इथं, हे पा कापड व्यवस्थित पाहून घ्यायचं। चेस्ट साईजनुसार मी कापड घेतलेलं आहे आणि बाकीचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित कापड अंथरून घ्यायचं आहे। बंद बाजू आपल्या बाजूकडून ठेवायची आहे। टोटल उंची टाकून घ्यायची आहे। तर पुन्हा एकदा आपण उंची मेजर करून घेऊया। तर इथे शूटिंगमध्ये पूर्ण येत नाही आहे, म्हणून मी अशा पद्धतीने कापड वरती घेऊन दाखवते। टोटल 39 इंच उंची आहे। तर आता इथे आपण घेणार आहोत 32 चेस्ट साईज आहे, त्यामध्ये आपण अर्धा इंच लूजिंग म्हणजे 34 चेस्ट साईजचं कटिंग करणार आहोत। तर आता इथे शोल्डर आहे 6 इंच, टोटल शोल्डर आहे 12 इंच, त्याचा हाफ करून इथे 6 इंच मी शोल्डर घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंचावरती पुन्हा मी मार्किंग करत आहे, कारण इथे अर्धा इंच आपण मायनसमध्ये ठेवणार आहोत। तर शोल्डर 6 इंच घेतल्यानंतर बॅक साईडचा जो पार्ट असतो तो फ्रंट साईडच्या पार्टपेक्षा अर्धा इंचानं जास्तीचा असतो, म्हणून वरती आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडत असतो। अशा पद्धतीने 6 इंच शोल्डर घेतलेला आहे। त्यानंतर खाली पण आपण 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच दोन्ही बाजूने शोल्डरचं जे मार्किंग आहे ते सेम लागलं जातं। आता आपण आर्महोल घेणार आहोत 6 इंच। 32 साईज चेस्टसाठी 6 इंच आर्महोल भरपूर होता। तर खालच्या बाजूने पण पाहायचं एकदा 6 इंचाचं मार्जिन आहे ना, आणि मग हा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा। मार्किंग करताना मागे पुढे होऊ शकतं, म्हणून आधी चेक करून घ्यायचं। आता 32 साईज चेस्ट आहे, त्यामध्ये 32चा चौथा 8 इंच होतो आणि अर्धा इंच लूजिंग म्हणजे 8.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि 2 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिन। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपण इथे शोल्डर अर्धा इंचानं डाऊन करणार आहोत, त्यामुळे शोल्डरपासून आतमध्ये अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगवरती पुन्हा एक लाईन आखून घ्यायची आहे। हे का, तर आपण शोल्डर उतरू नाही म्हणून हे मार्किंग करणार आहोत। आता फ्रंटचा आर्महोल आहे तो घेणार आहेत 1 इंचावरती आणि ह्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे। बाहेरचा आर्महोल जो आहे बॅक साईडचा तो घेणार आहे 1.25 इंचावरती। अशा पद्धतीने बाहेरचा आर्महोलही मार्किंग करून घ्यायचा आहे। आता इथे आर्महोल आपण डाऊन करून घेणार आहोत फिटिंगसाठी अर्धा इंच। तर हे अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती मार्किंग केलेलं आहे। अशा पद्धतीने अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचा आहे आणि आर्महोल डाऊन करायचा आहे, म्हणजेच ब्लाऊज किंवा तुमचं ड्रेस असेल तर ते उतरण्याचे चान्सेस बिलकुल राहत नाही। तर गळा इथे आपण घेणार आहोत 2.5 किंवा 2.25 इंच, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता। मी इथे 2.5 इंच गळा घेणार आहे। तर 2.5 इंचावरती गळ्याची मार्किंग करून झालेली आहे अशा पद्धतीने। आता त्यानंतर खालच्या बाजूने पण आपण 2.5 इंचावरतीच मार्किंग करणार आहे। त्याआधी आपण इथे शोल्डर डाऊन करून घेतलेला आहे। वरचा भाग अर्धा इंच आणि अर्ध्या इंचापासून खाली अर्धा इंच अशा पद्धतीने शोल्डर डाऊन करायचा आहे। आता डाऊन केलेल्या भागापासून आपण गळ्याचं मार्किंग करायचं आहे। वरच्या भागापासून जर पकडलं तर अर्धा इंच गळा कमी भरतो, म्हणून फ्रंट आर्महोल जो आहे, फ्रंट शोल्डर जो आहे तो जो डाऊन केलेला आहे त्या फ्रंट शोल्डरपासून खाली
तुम्हाला टोटल जे काही गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, म्हणजे अर्धा इंच जो असतो तो दोन्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट शोल्डर जोडण्यामध्ये जातो आणि तयार गळा आपला 5.5 इंचाचा होतो. म्हणजेच आता मी इथे 6 इंच जर घेतलं असेल तर माझा गळा इथे 5.5 इंच तयार होईल. त्यानंतर येतो पार्ट तो कमरेचा उंची आणि हिपची उंची किती घ्यायची ते. आता इथे 28चा चौथा 7 इंच प्लस अर्धा इंच लुझिंग आणि 2 इंच घेणार आहोत शिलाई मार्जिन. आता कमरेची उंची तर 14.5 इंचावरती आणि हिपची उंची 21.5 इंचावरती घ्यायची आहे. आता कमरेचं मेजरमेंट तर टाकून झालेलं आहे, तर आपण हिपचं मेजरमेंट घेऊया. इथे टोटल हिप पण आहे 34 इंच, तर 34चा चौथा 8.5 इंच, 8.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि इथे 2 इंच लुझिंग नाही द्यायची, तर इथे 1 किंवा 1.25 इंचच लुझिंग देऊ शकता. हिपमध्ये 2 इंच लुझिंग देत नाहीत, 1 किंवा 1.25 इंच लुझिंग इथं भरपूर होते. तर अशा पद्धतीने आता हे जे दोन्ही पार्ट आहेत, कमरेपासून हिप आणि कमरेपासून वरती चेस्ट साईज, हे पार्ट जोडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने वरच्या भागाचं पूर्ण मार्किंग करून झाल्यानंतर खाली नेफा जो आहे त्याचं मार्किंग करायचं आहे. आता इथे काहींना अरुंद लागतो किंवा काहींना अरुंद लागतो, पण शक्यतो सिंपल कुर्तीमध्ये हिपचं जेवढं टोटल मेजरमेंट येतं तेवढं इथं घ्यायचं आहे. तर इथे माझं आलेलं आहे 10.25 इंच, तर मी 10.25 इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता हे मार्किंग करून घेत आहे. पूर्ण ड्रेसचं मार्किंग करून झाल्यानंतर आपण कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहूया. तर सगळ्यात आधी वरचा जो फ्रंट आर्महोल बॅक साईडचा आर्महोल आहे ते कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फ्रंट आणि बॅक आर्महोलचं कटिंग करताना अगोदर बॅक आर्महोलचंच कटिंग करायचे, फ्रंट आर्महोलचं कटिंग नंतर करणार आहोत. तर आता थोडासा ड्रेस वरती सरकून घेत आहे आणि अशा पद्धतीने ड्रेसची कटिंग करून घेत आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण ड्रेसची कटिंग करून झाल्यानंतर जिथे हिप आहे तिथे आणि जिथे कमरेचा भाग आहे तिथे, जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत. म्हणजेच शिलाई करताना आपल्याला कमरेचं माप आणि हिपचं माप कुठे द्यायचं ते व्यवस्थित लक्षात येईल. त्यानंतर फिटिंगचं जरी मार्किंग आहे तिथेही तुम्ही कट देऊन घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगळे करणार आहोत. तर आता बॅक पार्टचं पूर्ण कटिंग झालेलं आहे, त्यामुळे मी इथे बाजूला करून घेते. आणि फ्रंट पार्टचं आपल्याला फ्रंट आर्महोल कटिंग करायचं राहिलेलं आहे. आता ड्रेसच्या गळ्याचं कटिंग इथे थोडंसं डिझाईन बनवायचं आहे, त्यामुळे ते कॅनव्हासवर कटिंग करून मग ड्रेसला जोडणार आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना.